हिंगोलीतील आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयातील बेड्सची संख्या वाढवली। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। रुग्णालयाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी भेट दिली। आरोग्यमंत्री भ्रष्टाचाराने बरबटले होते। संजय राऊतांचा हिंगोलीच्या प्रकरणावरून निशाणा। शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवणं हे दुर्दैवी, राऊतांचं वक्तव्य। आरोग्य विभागाचा बट्ट्याबोळ झालाय। शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना जमिनीवर झोपावं लागत असेल तर महाराष्ट्रात सरकार आहे का असा प्रश्न निर्माण होतो। हिंगोली प्रकरणावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। मलईदार खात्यांसाठी महायुतीत भांडण, नाना पटोलेंचा दावा तर परभणीच्या घटनेवरूनही पटोलेंचा सरकारवर घणाघात। सैतानी बहुमत मिळून सुद्धा राज्याला मंत्री नाहीत। कायदा सुव्यवस्था आणि आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ, संजय राऊतांची टीका। महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या पार पडणार। दुपारच्या सुमारास नागपूरमध्ये राजभवनात शपथविधी सोहळा पार पडेल। भाजप आणि शिवसेना त्यांच्या कोट्यातील काही मंत्रिपद रिक्त ठेवण्याची शक्यता। दोन्ही पक्षात मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे मंत्रिपद रिक्त ठेवणार का याकडे लक्ष। शिवसेनेत मंत्रिपदांसाठी लॉबिंग सुरू। शिवसेनेकडून यावेळी नवे चेहरे मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता। अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना यावेळी नारळ दिला जाण्याचाही अंदाज। शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी तयार। तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार। 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी माझाच्या हाती। रवींद्र चव्हाण, नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, शिवेंद्रसिंग राजे, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता। विदर्भातून चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे तर उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि मराठवाड्यातून पंकजा मुंडे, अतुल सावेंची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस स्वतः भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करणार। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फोन करून उपस्थित राहण्याच्या सूचना देणार। महायुतीतल्या 3ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी मंजुरीसाठी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली। दुपारपर्यंत मान्यता मिळून संभाव्य मंत्र्यांना फोन जाण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि तटकरेंमध्ये सागर बंगल्यावर पाऊण तास बैठक। राष्ट्रवादीकडून 2 राज्यमंत्री, 7 कॅबिनेट मंत्र्यांची नावं अंतिम टप्प्यात, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी माझाच्या हाती। छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, अनिल पाटील, संजय बनसोडे, मकरंद पाटलांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळात सना मलिक आणि इंद्रनील नाईकांना संधी मिळण्याची शक्यता। राज्य मंत्रिपदी वर्णी लागण्याचाही अंदाज। मंत्रिपदासाठी आमदारांची सागर बंगल्यावर गर्दी। शिवसेना आमदार संजय राठोड, राधाकृष्ण विखे पाटील, प्रकाश सोळंकींनी सागर बंगल्यावरती फडणवीसांची भेट घेतली। मनसेचे माजी आमदार राजू पाटील सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला। मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी फडणवीसांची भेट घेतली। नागपूरच्या राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी सोहळ्यासाठी तयारीला सुरुवात। उद्या संध्याकाळी 4 वाजता शपथविधी सोहळा राजभवनातल्या लॉनवर होणार। नागपूरमध्ये अधिवेशनाची जय्यत तयारी। सचिवालयासमोर सरकारची रांगोळी। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हुबेहूब रांगोळी। मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस उद्या पहिल्यांदाच नागपूरमध्ये येणार। फडणवीसांच्या स्वागताची नागपूरमध्ये जय्यत तयारी। धरमपेठ परिसर पूर्णतः भगवामय। देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूरच्या त्रिकोणी पार्क परिसरात प्रत्येक घराला रोषणाई। फडणवीस त्रिकोणी पार्कचे रहिवासी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीतल्या विकास कामांची पाहणी। नागपूरला रवाना होण्याआधी बारामतीमध्ये पाहणी। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर तर पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील निलंबित। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपी अद्याप फरार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धाराशिव पोलीस अलर्ट मोडवर। धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची जिल्हाभरातील पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी। सकल मराठा समाजाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। ठाकरे गटाचे नांदेड शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांचं अपहरण। पोलिसांनी गस्त लावल्यामुळे अर्ध्या तासात गौरव कोडगिरेंची सुटका। इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नाशिकमध्ये नव्या वर्षापासून शासकीय कर्मचाऱ्यांना गणवेश सक्ती। गणवेश ओळखपत्र सार्वजनिक वाहतुकीचा वापर अनिवार्य। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी महिला आणि पुरुषांना गणवेश सक्ती।
तिसे विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड, 6 उदंचन पंप बंद. त्यामुळे उद्यापर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 15% कपात. गेल्या 2 दिवसांपासून एनआयएचं पथक अमरावती शहरातच छायानगरमधून ताब्यात घेतलेल्या युवकाची आज तिसऱ्या दिवशीही चौकशी होणार. पश्चिम रेल्वे मार्गावरही उद्या सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक 1, 2, 3 आणि 4 वरून कोणत्याही लोकल चालवण्यात येणार नाही. उद्या मध्य रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक, विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार. हार्बर मार्गावर उद्या सीएसएमटी पनवेल दरम्यान ब्लॉक तसंच पनवेल ते ठाणे लोकल सेवाही रद्द राहतील. ब्लॉक काळात सीएसएमटी वाशी विभागात विशेष लोकल धावणार. नाताळच्या सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेच्या 48 विशेष गाड्या, मुंबई करमाळी, कोचुवेली आणि पुणे करमाळी दरम्यान 48 विशेष सेवा चालवल्या जातील. सोयाबीन, मूग आणि उडदाच्या हमीभावानं होणाऱ्या खरेदीला मुदतवाढ. डिसेंबर अखेर विविध सरकारी संस्थांकडून ही खरेदी होणार. या निर्णयामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा. धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. 1 लाखाहून अधिक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्यानं मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा. दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट नगरीमध्ये भक्तांची मांदियाळी. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्रातून हजारो भाविक अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी दाखल. कोल्हापूरच्या नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीनिमित्त मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. संध्याकाळी 5 वाजता दत्त मंदिरात जन्मकाळ सोहळा साजरा होणार. पुण्यातील दगडूशेठ मंदिरालगत असलेल्या दत्त मंदिरात फुलांची आरास. दत्तांच्या मूर्तीला 3 किलो सोन्याचे दागिने परिधान. दर्शनासाठी सकाळपासूनच पुणेकरांची मोठी गर्दी. दत्त जयंतीनिमित्त सिंधुदुर्गच्या माणगावमधील दत्त मंदिर सजलं. माणगावमधल्या दत्त मंदिराला विशेष महत्त्व. अलिबागच्या रेवदंडामधील चौल गावात दत्त जयंतीचा उत्साह. रेवदंडा चौल भुवाळे इथं उंच टेकडीवर असलेल्या स्वयंभू दत्त मंदिरात 5 दिवस यात्रा. दत्त जयंतीनिमित्त साई मंदिरालाही आकर्षक फुलांची सजावट. मोठ्या संख्येनं पालख्या शिर्डीत दाखल, तर राज्यभरातील भाविक साई दरबारी. वर्ध्याच्या खरांगणामध्ये संत काळे महाराज पुण्यतिथी सोहळा. यावेळी गावामध्ये पालखी आणि दिंडी. विविध ठिकाणी भजन मंडळांचा पालखीत सहभाग. बीडच्या डोईठाण इथं अहमदनगर बीड कल्याण रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा आणि सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्यावरचा खंडणीचा गुन्हा मागे घ्या, आंदोलकांची मागणी. जळगावमध्ये 24 तास खड्ड्यात अडकलेल्या गायीला वाचवलं. इमारतीच्या बांधकामासाठी हा खड्डा खोदण्यात आला होता. भिवंडीच्या लोणाळमध्ये बिबट्याचा फरार. 20 तासांच्या ऑपरेशननंतर बिबट्याला पकडण्यात यश. पॅरामाउंट गोदामात बिबट्या शिरला होता. भंडारा जिल्ह्यामध्ये वाघासह केलेल्या फोटो सेशननंतर वनविभाग ॲक्शन मोडवर. वाघाच्या जवळ जात सेल्फी, फोटो घेणाऱ्यांवर कारवाई होणार, तर वाघाला जेरबंद करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर होणार. बुलढाण्यामध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक. दुचाकीवरच्या 3 तरुणांचा मृत्यू. वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पिंपळे फाट्यावर एसटी बसची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक. अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू, तर 22 प्रवासी जखमी. पूर्व द्रुतगती मार्गावरती भांडूपच्या दिशेनं जाणारी क्रेन कोसळली. अपघातामध्ये एक दुचाकीस्वार गंभीर जखमी. घाटकोपरचा उड्डाणपूल उतरत असताना ट्रेलरचा दोर तुटला आणि क्रेन कोसळली. मुंबईतल्या करी रोड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ. इमारतीतून रात्री उशिरा सायकल चोरून नेतानाचा व्हिडिओ समोर. दिल्लीतल्या शाळेला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी. डीपीएस आर.के. पुरम शाळेला बॉम्बनं उडवून देण्याचा धमकीचा ईमेल. शंभू बॉर्डरवरून आज पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याचा आंदोलक शेतकऱ्यांचा निर्धार. त्यामुळे दिल्लीभोवती कडेकोट सुरक्षा. अंबाला परिसरात इंटरनेटवर निर्बंध. संविधानावरील चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 3 नंतर लोकसभेत उत्तर देणार. तसंच विरोधी पक्षनेता राहुल गांधीही चर्चेत सहभागी होणार. एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा जाहीर करण्यात आलाय. विधेयक लोकसभेमध्ये सादर केलं जाणार. एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा एबीपी माझाच्या हाती. लालकृष्ण अडवाणींची प्रकृती खालावली. अडवाणी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल. श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी. पर्यटकांकडून बर्फवृष्टीचा आनंद. रात्र जेलमध्ये घालवल्यानंतर अभिनेता अल्लू अर्जुनची आज सुटका. पुष्पा 2च्या स्क्रीनिंग वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू. या मृत्यू प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक झाली होती.
कारागृहातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुनकडून चाहत्यांचे आभार. घडलेल्या घटनेबद्दल अल्लू अर्जुननं माफी मागितली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.